नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश साळवे, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, ॲफिलिएटेड बाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे। तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने SYBA भूगोल स्पेशलसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू केलेला आहे। जून 2020 पासून CBCS पॅटर्न अंतर्गत या ठिकाणी SYBAचा प्रात्यक्षिक भूगोलाचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम तयार केलेला आहे। तर सेमिस्टर 3 यासाठी जो काय पेपर आहे तो प्रमाण आणि प्रक्षेपण। तर प्रमाण आणि प्रक्षेपणाच्या संदर्भामध्ये आपण आज बघणार आहोत नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय। चला तर मग आपण या ठिकाणी सुरुवात करूया। नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय? तर सर्वात प्रथम प्रक्षेपण म्हणजे काय हे समजून घेऊया। तर प्रक्षेपण म्हणजे इथे आपण बघतो की इथे आपणाला ह्या आकृतीमध्ये दिसतं की एक प्रकाश झोत एखाद्या वस्तूवर टाकल्यानंतर त्या प्रकाश झोत टाकल्यानंतर त्या वस्तूची पडणारी जी काही सावली जी असेल ती सावली म्हणजे त्या वस्तूचं प्रक्षेपण झालं। म्हणजे आपण चित्रपटगृहामध्ये गेल्यानंतर फिल्म जे काही असते त्या फिल्मच्या पाठीमागून प्रकाश टाकल्यानंतर त्या फिल्ममध्ये असणारे जे काही चित्र जे आहे ते चित्र पुढे पडद्यावर प्रकाशित होतात, त्याला प्रक्षेपण असं म्हटलं जातं। आता इथे आपण नकाशाच्या बाबतीमध्ये बघणार आहोत। तर नकाशाच्या बाबतीमध्ये बघत असताना प्रक्षेपण म्हणजे काय? तर थोडक्यात आपण अगोदर बघितलं की एखाद्या प्रकाश झोतामध्ये आपण एखादी वस्तू ठेवली असतात, त्याचा जो काही सावली असेल किंवा शॅडो जे असेल ती शॅडो म्हणजे त्या वस्तूचं प्रक्षेपण होय। आता आपल्याला या ठिकाणी भूगोलाचा अभ्यास करत असताना प्रक्षेपीय पृथ्वीगोलावर असणारे जे काही अक्षवृत्त आणि रेखावृत्तीय जाळी जी असेल ती अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय जाळीचा आपण या ठिकाणी विचार करत असताना त्याच्यावर प्रकाश झोत टाकला असता त्या अक्षवृत्ताचे आणि रेखावृत्त आणि अक्षवृत्ताची जी काही जाळी जी असेल ती जाळी सपाट पृष्ठभागावर काढण्याची जी काही कला जी असेल किंवा पद्धती असेल त्या पद्धतीला प्रक्षेपण असं म्हटलं जातं। म्हणजेच थोडक्यात सपाट कागदावर अक्षवृत्त व रेखावृत्त काढण्याच्या या पद्धतीस प्रक्षेपण असं म्हटलं जातं। आता यामध्ये आपण बघतो की प्रक्षेपीय वृत्तजाळीच्या आधारे प्रक्षेपण तयार करणे म्हणजे काय? तर आपण इथे एक आकृती बघतोय की ही जी काय आकृती जी आपल्याला दिसते इथे उभ्या रेषा दिसत आहेत। म्हणजे ह्या उभ्या रेषा उत्तर ध्रुवातून दक्षिण ध्रुवामध्ये गेलेल्या आपल्याला उभ्या रेषा दिसतात, त्याला आपण रेखावृत्त असं म्हणतो। आणि हे जे काही आडव्या जे काही आहेत त्याला अक्षवृत्त असं म्हटलं जातं। टोटल रेखावृत्त जे आहेत ते रेखावृत्त 360 आहेत आणि अक्षवृत्त जे आहे ते 180 अक्षवृत्त आहेत। आणि या प्रक्षेपीय वृत्त जाळीला म्हणजे जे काही नुसते अक्षवृत्त आणि रेखावृत्त जे काही दाखवलेले आहेत ह्या रेखावृत्त आणि अक्षवृत्ताची जी काही जाळी आहे याच्यावर प्रकाश झोत टाकल्यानंतर त्याची जी काही सावली पडते त्या सावलीला आपण प्रक्षेपण असं म्हणतो। म्हणजे इथे आपण प्रक्षेपण हे जे काय हे अक्षवृत्त याच्या आधारे आपण जे काही मार्क केलेले आहे अक्षवृत्त आहे आणि हे रेखावृत्त आहे। आणि हे पूर्वेला या ठिकाणी रेखावृत्त जे आहे ते 180 पूर्व रेखावृत्त आहे आणि पश्चिमेला 180 पश्चिम रेखावृत्त आहे। उत्तरेला अक्षवृत्त जे आहे ते 0 ते 90 अंश उत्तर अक्षवृत्त आहे आणि दक्षिणेला या ठिकाणी 0 ते दक्षिण अक्षवृत्त आहेत। तर याच्या आधारे
आपण नकाशा जो आहे तो नकाशा तयार करणार आहोत. म्हणजे इथे आपण बघतो की हा जो नकाशा जो आहे तो नकाशा आपण या रेखावृत्त आणि अक्षवृत्ताच्या साह्याने तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच याला प्रक्षेपण असं म्हटलं जातं. म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं की ही जी काही फक्त रेखावृत्त आणि अक्षवृत्ताची जी काही जाळी होती त्याच्यावर आपण प्रकाश झोत टाकल्यानंतर त्याची जी काही सावली कागदावर पडली त्याच्या आधारे आपण या ठिकाणी काय केलं की रेखावृत्त आणि अक्षवृत्त मार्क केले आणि त्याच्या आधारे आपण या ठिकाणी नकाशा जो काय त्या नकाशा तयार केलेला आहे. म्हणजेच सपाट कागदावर घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आपल्याला दिसतो. आता इथे नकाशा प्रक्षेपणाचे वर्गीकरण आणि प्रकार की ज्याला आपण क्लासिफिकेशन ऑफ मॅप प्रोजेक्शन असं म्हणतो. तर हे बघत असताना त्याचे जे काही क्लासिफिकेशन जे आहे ते गुणधर्मानुसार प्रकार, अकॉर्डिंग टू क्वालिटेटिव्ह अप्रोच. त्यामध्ये पहिलं योग्य प्रमाणदर्शक नकाशे जे आहेत ते योग्य प्रमाणदर्शक नकाशे, इक्विडिस्टन्स प्रक्षेपण किंवा इक्विडिस्टन्स प्रोजेक्शन्स आपण त्याला म्हणतो. यामध्ये इथे आपल्याला हे दाखवलेले की वेगवेगळे ठिकाणं जे काही ते ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर योग्य क्षेत्रफळ दर्शक, त्यामध्ये होमोलॉग्राफिक प्रोजेक्शन जे आहे ते योग्य प्रमाण की ज्याच्यामध्ये क्षेत्रफळ जे काही ते क्षेत्रफळ निश्चित केलेलं असतं आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी ते नकाशे जे काही ते नकाशे हे केलेले असतात. आणि अगोदरच्या याच्यामध्ये प्रमाण हे निश्चित करून त्याच्या आधारे आपण प्रक्षेपण जे काही ते प्रक्षेपण तयार केलेलं आहे. इथे हे क्षेत्रफळ दर्शक म्हणजे इथे पृथ्वीचा आकार थोडासा चपटा दिसतोय. त्यानंतर योग्य आकार दर्शक. आता पृथ्वीचा आकार जो काय हा आकार कसा आहे म्हणजे पूर्णतः गोलाकारही नाही तो आणि पूर्णतः लंबवर्तुळाकार पण नाही, तर थोडासा चपटा आहे. म्हणजे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला थोडासा चपटा भाग आहे. तर ते योग्य आकार दर्शक जे काही प्रक्षेपण जे आहे ते प्रक्षेपण आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि योग्य दिशादर्शक. आता योग्य दिशादर्शक म्हणजे बऱ्याच वेळेला रेखावृत्त जे काही ते रेखावृत्त एका बिंदूमध्ये जातात त्याच्यामुळे ते आपण सरळ दाखवतो परंतु ते काटकोनामध्ये नाही. म्हणून योग्य दिशादर्शक जे काही आहेत ते प्रक्षेपण देखील आपण यामध्ये बघणार आहोत. आता प्रक्षेपणाच्या रचना आणि पद्धतीनुसार जे काही डेव्हलपेबल भूभागावरून प्रकार जे काही केलेले आहेत क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपेबल सरफेस यूज. तर त्यामध्ये खमध्य प्रक्षेपण. आता खमध्य प्रक्षेपण कशाला म्हणायचं की जेव्हा कागदाचा आकार जो आहे तो कागदाचा आकार सपाट असेल तेव्हा त्याला आपण खमध्य प्रक्षेपण असं म्हणतो, झेनिथल प्रोजेक्शन्स. त्यानंतर खमध्य प्रक्षेपणामध्ये काही उपप्रकार जे काही पडतात तर खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण. आता खमध्य ध्रुवीय प्रक्षेपण कशाला म्हणायचं तर इथे आपल्याला एक आकृती दिसते की हा काय पृथ्वीगोल जो आहे तो पृथ्वीगोलाच्या ध्रुवीय भागाला स्पर्श करून ठेवलेला कागद सपाट आहे आणि हा कागद सपाट असल्या कारणाने इथे त्याला खमध्य असं म्हटलं जातं. जेव्हा कागद सपाट असतो तेव्हा त्या प्रक्षेपणाला खमध्य प्रक्षेपण असं म्हटलं जातं. आता ध्रुवीय का म्हणायचं तर हा कागद जो आहे तो ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेला असल्या कारणाने त्याला ध्रुवीय प्रक्षेपण असं म्हटलं जातं. त्यानंतर खमध्य विषुववृत्तीय प्रक्षेपण. आता खमध्य म्हटलं की कागद सपाट आहे आणि तो विषुववृत्ताला स्पर्श करून ठेवलेला हे विषुववृत्त आहे आणि ह्या विषुववृत्ताला स्पर्श करून ठेवल्यामुळं त्याला आपण खमध्य विषुववृत्तीय प्रक्षेपण असं म्हणतो. त्यानंतर खमध्य तिर्यक प्रक्षेपण. जेव्हा कागद हा ध्रुवीय प्रदेशाला इथेही स्पर्श करून ठेवलेला नाही आणि विषुववृत्तीलाही स्पर्श करून ठेवलेला नाही, तो तिसऱ्याच ठिकाणी
स्पर्श करून ठेवलेला आहे म्हणून त्याला खमद्य. खमद्य का म्हणायचं, तर हा कागद सपाट आहे म्हणून त्याला खमद्य म्हणायचं. आणि तो ध्रुव भागाला आणि विषुववृत्तीय भागाला स्पर्श करून ठेवलेला नाही, तो तिसऱ्याच ठिकाणी ठेवलेला आहे म्हणून त्याला खमद्य तिर्यक प्रक्षेपण असं म्हटलं जातं. म्हणजे हे खमद्याचे प्रामुख्याने पुन्हा 3 प्रकार आपण बघितले. त्यानंतर आपण बघणार आहोत खमद्य केंद्रीय गोमुखी प्रक्षेपण. आता दिवा कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे यानुसार काही प्रकार पडलेले आहेत. त्यामध्ये जर दिवा आपण केंद्र भागामध्ये ठेवलेला असेल, आपण खमद्य प्रक्षेपण बघितलं. खमद्य कशाला म्हणायचं, तर जेव्हा कागद सपाट असेल, म्हणजे सपाट, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा कागद आहे आणि हा कागद मी या ठिकाणी असा ठेवलेला आहे, सपाट ठेवलेला आहे, हा सपाट आहे, म्हणजे याला खमद्य प्रक्षेपण असं म्हणायचं. तर केंद्रीय का म्हणायचं, आता इथे केंद्रीय म्हटलेलं आहे की दिवा जो आहे तो दिवा केंद्र भागामध्ये ठेवलेला आहे, म्हणजे पृथ्वीच्या केंद्र भागामध्ये दिवा ठेवल्यामुळं खमद्य केंद्रीय गोमुखी प्रक्षेपण असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे त्याच्यापासून मिळणारं जे काही प्रक्षेपण आहे, म्हणजे इथे आपण त्याचं जे काही प्रक्षेपण जे आहे ते प्रक्षेपण खाली बघतो आपण, तर हे प्रक्षेपण खालच्या बाजूला आपल्याला इथे दिसतंय की इथे दिवा इथे ठेवलेला आणि त्याचे जे काही अक्षरवृत्त जे आहेत हे अक्षरवृत्त इथे दिसतात आपल्याला. म्हणजे इथे आपण बघतो की 20, 40, 60, 90 वगैरे जे काय असे अक्षरवृत्त जे दिलेले आहेत, हे अक्षरवृत्ताला या ठिकाणी हे इथून प्रकाश झोत सोडल्यानंतर त्या ठिकाणी त्याची सावली जी आहे ती सावली इथे पडेल. म्हणजेच अशा पद्धतीने हे जे काही प्रक्षेपणाच्या साह्याने आपण नकाशा जो आहे तो नकाशा तयार करू शकतो, म्हणजे ज्याला आपण खमद्य केंद्रीय गोमुखी प्रक्षेपण असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते खमद्य व्यासांतर प्रक्षेपण. आता खमद्य व्यासांतर प्रक्षेपण म्हणजे दिवा जो आहे तो दिवा आपला या ठिकाणी आता व्यासावर ठेवलेला आहे आपण, म्हणजे इथे ठेवलेला आहे आणि ते जे काही अक्षरवृत्त आहे त्या अक्षरवृत्तावर आपण या ठिकाणी प्रकाश झोत सोडलेला आहे. म्हणजे इथे आपण या खालच्या आकृतीमध्ये बघू शकतो की दिवा जो आहे तो दिवा आपण या व्यासावर ठेवलेला आहे आणि इथून या ठिकाणी प्रकाश झोत सोडल्यानंतर इथे असणारे जे काही अक्षरवृत्त जे आहेत ते अक्षरवृत्तांवर त्याची जी काही सावली जी आहे ती सावली कागदावर या ठिकाणी इथे पडेल आणि त्याच्या साह्याने आपण हे प्रक्षेपण कंप्लीट केलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे. म्हणून त्या प्रक्षेपणाला आता इथे कागद सपाट असल्या कारणाने खमद्य, दिवा व्यासावर असल्या कारणाने त्याला व्यासांतर प्रक्षेपण असं म्हटलं जातं. पुढे आपण बघतोय खमद्य लंबरूपी प्रक्षेपण. जेव्हा खमद्य आपण बघितलं कागद सपाट आहे, लंबरूपी म्हणजे दिवा दूर अंतरावर ठेवलेला आहे आणि दूर अंतरावर ठेवल्यामुळे त्यापासून पडणारा जो काही प्रकाश असेल तो प्रकाश या अक्षरवृत्तावर पडल्यानंतर त्याची जी काही सावली जी आहे ती सावली या सपाट पृष्ठभागावर पडते आणि त्याच्या आधारे आपण या ठिकाणी हे जे काही प्रक्षेपण तयार करतो त्याला आपण खमद्य लंबरूपी प्रक्षेपण असे म्हणतो. आता कागद व दिव्याच्या स्थितीवरून खमद्य प्रक्षेपणाचे 9 प्रकार पडतात, म्हणजे सपाट पृष्ठभाग आणि दिव्याची स्थिती. तर ते कोणते प्रकार आहेत ते आपण बघूया. म्हणजे आता इथे खमद्य का म्हणायचं, आपण बघितलं की इथे प्रक्षेपीय पृथ्वीगोल आहे आणि प्रक्षेपीय पृथ्वीगोलावर कागद जो आहे तो इथे सपाट आहे, म्हणजे असं आपण सपाट करून ठेवलेला आहे म्हणून त्याला खमद्य प्रक्षेपण असे म्हटलं जातं. आणि दिवा, हा जो काही दिवा जो आहे तो दिवा नेमका कोणत्या ठिकाणी आहे त्याच्या आधारे आपण हे जे काही प्रक्षेपणाचे 9 प्रकार जे आहेत ते 9 प्रकार कसे पडतात ते बघणार आहोत. तर दिवा आपण केंद्रभागी ठेवला आहे, म्हणजे इथे आपल्याला दिवा दिसतोय हा केंद्रभागी ठेवलेला आहे. मग दिवा जर केंद्रभागी ठेवलेला असेल तर पहिलं जे काही प्रक्षेपण तयार होणार आहे ते खमद्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण, जे आपण बघितलं. हे प्रक्षेपण जे आहे ते
पहिल्यांदा कागद इथे आहे म्हणून खमध्य, तो ध्रुवाला स्पर्श करून ठेवला आहे म्हणून ध्रुवीय, आणि आपण दिवा जो आहे तो दिवा केंद्रभागी ठेवला म्हणून केंद्रीय प्रक्षेपण. म्हणजे कोणतं प्रक्षेपण तयार झालं? खमध्य. म्हणजे खमध्य काय? तर सपाट कागद आहे, तो ध्रुवाला स्पर्श करून ठेवल्यामुळं ध्रुवीय, आणि दिवा केंद्रभागामध्ये आहे म्हणून त्याला ध्रुवीय प्रक्षेपण असं म्हटलं जातं, की ज्याला आपण नॉर्मल प्रोजेक्शन्स असं म्हणतो. त्यानंतर दुसरं जे काही प्रक्षेपण जे आहे ते खमध्य विषुववृत्तीय केंद्रीय प्रक्षेपण. आता कागद विषुववृत्ताला स्पर्श करून ठेवला, खमध्य म्हटल्यानंतर सपाट, आणि तो विषुववृत्ताला स्पर्श करून ठेवला म्हणून विषुववृत्तीय प्रक्षेपण. आणि दिवा कुठे आहे? तर केंद्र भागामध्ये आहे म्हणून केंद्रीय प्रक्षेपण, की ज्याला आपण ट्रान्सवर्स प्रोजेक्शन्स असं म्हटलं जातं. तिसरा जो प्रकार आहे खमध्य तिर्यक प्रक्षेपण. मगाशी आपण बघितलं, अगोदरच्या आकृतीमध्ये बघितलं आपण, की तो ध्रुवालाही स्पर्श केलेला नाही आणि इथे विषुववृत्तालाही स्पर्श केलेला नाही, तो तिसऱ्याच ठिकाणी स्पर्श केलेला आहे. आणि म्हणून हे जे काही प्रक्षेपण आहे ते हे खमध्य तिर्यक केंद्रीय, दिवा केंद्रभागी असल्यामुळे केंद्रीय प्रक्षेपण. म्हणजे आपण दिवा केंद्रभागी असल्यामुळे त्याचे 3 प्रकार पडलेत. त्याला ऑब्लिक प्रोजेक्शन्स असं म्हणतो. जे दिवा केंद्रभागी असताना 3 प्रकार कुठले? तर पहिला जो आहे तो खमध्य ध्रुवीय केंद्रीय प्रक्षेपण. दुसरा जो आहे तो खमध्य विषुववृत्तीय केंद्रीय प्रक्षेपण. तिसरा जो प्रकार आहे तो खमध्य तिर्यक केंद्रीय प्रक्षेपण. असे 3 प्रकार आपण दिवा केंद्रभागी असताना बघितले. तर पुढे आता दिवा आपला व्यासावर आहे, म्हणजे दिवा जर आपण व्यासावर ठेवला तर त्याच्यापासूनही पुन्हा 3 प्रकारचे काहीतरी 3 प्रकार पडतात. आता 3 प्रकार कुठले? तर कागद हा सपाट आहे म्हणून त्याला खमध्य प्रक्षेपण असं म्हटलं जातं, तो ध्रुवाला स्पर्श करून ठेवला म्हणून ध्रुवीय म्हटलं जातं, आणि दिवा व्यासावर आहे म्हणून त्याला व्यासांतर प्रक्षेपण असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं जे काही प्रक्षेपण आहे ते म्हणजे खमध्य, म्हणजे कागद सपाट आहे, तो विषुववृत्ताला स्पर्श करून ठेवलेला आहे आणि दिवा इथे व्यासावर आहे म्हणून हे जे काही प्रक्षेपण तयार होणार ते खमध्य विषुववृत्तीय आणि व्यासावर असल्यामुळे व्यासांतर प्रक्षेपण. हे झालं दुसरा. आता तिसरा जो काही प्रकार जो आहे तो म्हणजे खमध्य तिर्यक, म्हणजे हा ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेला नाही आणि विषुववृत्त जे काय आहे त्या विषुववृत्तालाही स्पर्श करून ठेवला नाही, तिसऱ्याच ठिकाणी स्पर्श करून ठेवला म्हणून याला आपण खमध्य तिर्यक व्यासांतर प्रक्षेपण असं म्हणतो. आणि दिवा जो आहे तो दिवा या ठिकाणी इथे ठेवलेला आहे व्यासावर. म्हणजेच याच्यापासूनही पुन्हा 3 प्रकार जे काही पडले ते आपण बघतो, की खमध्य ध्रुवीय व्यासांतर प्रक्षेपण, खमध्य विषुववृत्तीय व्यासांतर प्रक्षेपण आणि खमध्य तिर्यक व्यासांतर प्रक्षेपण. आता कागदाच्या स्थितीवरून तिसरा जो काही प्रकार जो आहे तो दिवा दूर अंतरावर ठेवल्यानंतर त्याच्यापासून मिळणारे 3 प्रक्षेपण जे आहेत ते 3 प्रक्षेपण कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघूया. एक, आता दिवा हे झालं सपाट कागद असल्यामुळे त्याला खमध्य म्हणायचं, तो ध्रुवाला स्पर्श करून ठेवल्यामुळे ध्रुवीय प्रक्षेपण आहे. आणि तो दिवा जो आहे तो दिवा दूर अंतरावर, म्हणजे इथे आपण बघतो की तो केंद्रभागी नाही, विषुववृत्तावर म्हणजे केंद्रावर आपलं विषुववृत्तावर पण नाही आणि याच्यावर दूर अंतरावर ठेवलेला आहे. म्हणजे इथे त्याला दूर अंतरावर ठेवल्यामुळं त्यापासून मिळणारं जे काही प्रक्षेपण आहे ते खमध्य ध्रुवीय लंबरूपी प्रक्षेपण असं त्याला म्हटलं जातं. दुसरं जे आहे ते खमध्य विषुववृत्तीय
लंबरूपी, दिवा लांब ठेवल्यामुळे त्याला लंबरूपी प्रक्षेपण असं आपण म्हणतो. तर तिसरं जे काही प्रक्षेपण आहे ते तिसरं प्रक्षेपण खमद्य, तिर्यक आणि दिवा लांब असल्याकारणाने त्याला लंबरूपी प्रक्षेपण असं म्हटलं जातं. म्हणजे याचेही आपण 3 प्रकार बघितले. असे एकूण आपण 9 प्रकार जे काही ते 9 प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता खमद्य प्रक्षेपण, इथे झेनिथल प्रोजेक्शन पाहिजे, कोनिकल प्रोजेक्शन हे चुकलेलं आहे, ते टायपिंग मिस्टेक आहे. तर खमद्य प्रक्षेपण म्हटलं की आपण अगोदर बघितलं की हे जो काही पृथ्वीगोल जो आहे तो पृथ्वीगोल यावर आपण सपाट कागद जो काही हा सपाट कागद ठेवला आणि त्याच्या साह्याने आपण जे काही प्रक्षेपण कागदावर घेतलेलं आहे ते कागदावर या पद्धतीने आपल्याला ते दिसेल. जे इथे आपण बघतो की हे प्रक्षेपण आलेलं आहे. हे इथे झेनिथल पाहिजे, हे कोनिकल चुकलेलं आहे. दुसरं प्रक्षेपण जे आहे ते शंकू प्रक्षेपण, म्हणजे कागदाचा जो काय आकार जो आहे तो कागदाचा आकार शंकू आकारासारखा असेल. म्हणजे इथे आपण बघतो की शंकू आकार म्हणजे या पद्धतीने हे जे आहेत हा शंकू आकार आहे आणि या पद्धतीने कागदाचा आकार प्रक्षेपीय पृथ्वीगोलावर ठेवून जे काही प्रक्षेपण मिळवलं जातं त्याला शंकू प्रक्षेपण असं म्हटलं जातं. तर हा आपण कागदाचा आकार इथे शंकवाकृती आकाराचा कागद ठेवलेला आहे आणि हा कागद प्रक्षेपीय पृथ्वीगोलावर ठेवल्यानंतर त्याच्यापासून मिळणारे जे काही प्रक्षेपण जे आहे ते प्रक्षेपण आपणाला कागदावर या पद्धतीने असं दिसेल. ओके. त्यानंतर सिलेंड्रिकल प्रक्षेपण, की कागदाचा जो काय आकार आहे एखाद्या सिलेंडर सारखा, म्हणजे आपण बघतो की हे जे काही सिलेंडर आहे म्हणजे असं सिलेंडर सारखं, बरोबर. तर हा याच्यामध्ये प्रक्षेपीय पृथ्वीगोल ठेवला जातो आतमध्ये. इथे प्रक्षेपीय पृथ्वीगोल ठेवला की त्याची जी काही सावली जी असेल ती सावली या कागदावर पडली की त्याच्या साह्याने मार्क केलं जातं, त्याला म्हटलं जातं दंडगोल प्रक्षेपण, की ज्याला आपण सिलेंडर, म्हणजे सिलेंडर जे असतं आपलं घरामध्ये तशा प्रकारे याचा आकार असल्या कारणाने याला सिलेंड्रिकल प्रोजेक्शन असं म्हटलं जातं. इथे आपण बघतो की हे कागदाचा आकार गोलाकार करून ठेवलेला आहे आणि मध्ये हे प्रक्षेपीय पृथ्वीगोल ठेवलेला आहे आणि त्याचं जे काही प्रक्षेपण जे आहे ते कागदावर या पद्धतीने आपल्याला दिसेल. शंकू प्रक्षेपण, त्याचेही पुन्हा 3 प्रकार जे काय ते आपण बघतोय. म्हणजे इथे कागदाचा जो काय आकार जो आहे तो कागदाचा आकार शंकू आकृती, म्हणजे इथे आपण शंकू आकार म्हणजे असा एक शंकू आकृती आकार जो काय आकार त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये म्हणजे पृथ्वीगोल ठेवलेला आहे. प्रक्षेपीय पृथ्वीगोल म्हटलं जातं त्याला. दिवा मध्यभागी आहे त्याचं इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे, नॉर्मल. आता हे ध्रुवीय प्रदेश, हा विषुववृत्तीय प्रदेश, म्हणजे या पद्धतीने मग असे आपण जे काही 3 प्रकार बघितले की विषुववृत्तीय, त्याच्यानंतर ध्रुवीय, हे ध्रुवीय, विषुववृत्तीय आणि तिर्यक. तर हे तिर्यक म्हणजे तिसऱ्याच ठिकाणी असा कोन जो आहे तो कोन करून ठेवलेला आहे आणि त्यापासून मिळणारं जे काही प्रक्षेपण असेल त्याला तिर्यक असं म्हटलं जातं, म्हणजे ऑब्लिक प्रोजेक्शन्स. ओके. नाव दंडगोल, की ज्याला आपण सिलेंड्रिकल प्रोजेक्शन्स असं म्हणतो. सिलेंड्रिकल प्रोजेक्शन म्हणजे आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितलं की कागदाचा जो काय आकार जो असेल तो कागदाचा आकार आपण या ठिकाणी दंडगोलाकार करून आतमध्ये प्रक्षेपीय पृथ्वीगोल ठेवतो आणि त्याच्यामध्ये प्रकाश झोत सोडला असता त्याची जी काही शॅडो जी असेल, सावली जी असेल ती सावली या कागदावर पडते आणि ते मार्क केल्यानंतर आपल्याला जे प्रक्षेपण मिळतं त्याला दंडगोल प्रक्षेपण असं म्हटलं जातं. आता त्याचेही इथे 3 प्रकार दाखवलेले आहेत की तो ध्रुवाला स्पर्श करून ठेवलेला असल्यामुळे दंडगोल ध्रुवीय प्रक्षेपण, त्याच्यानंतर दंडगोल विषुववृत्तीय प्रक्षेपण आणि दंडगोल तिर्यक प्रक्षेपण, म्हणजे तिसऱ्याच ठिकाणी त्याला स्पर्श करून ठेवल्यामुळे. अशा पद्धतीने हे जे काही प्रकार जे काही ते प्रकार आपण बघितलेले आहेत थोडक्यात.
आता तिन्ही याचे जे काही प्रक्षेपण जे आहे ते कसे मिळतात ते आपण थोडक्यात बघूया. की इथे सुरुवातीला खमध्य प्रक्षेपण, इथे हा शब्द चुकला आहे, जेनिटल प्रोजेक्शन पाहिजे इथे. आणि त्याच्यापासून मिळणारं जे काही प्रक्षेपण जे आहे ते प्रक्षेपण या पद्धतीने आहे. म्हणजे आपल्याला खमध्य प्रक्षेपण म्हणजे खमध्य हा कागद सपाट असल्यामुळे खमध्य म्हणायचं, आणि त्याच्यापासून मिळणारं हे जे काही प्रक्षेपण जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय. खमध्य नंतर आपण शंकू प्रक्षेपण म्हणजे हे जे काय कोनिकल प्रोजेक्शन. आता हे कोनिकल प्रोजेक्शन जे आहे ते कोनिकल प्रोजेक्शन कागदाचा आकार आपण या पद्धतीने ठेवलेला होता, आणि त्याच्यापासून आता इथे 2 स्टँडर्ड म्हणजे 2 अक्षवृत्ताला स्पर्श करून ठेवल्यामुळं हे 2 स्टँडर्ड पॅरल असं म्हटलं जातं. द्विप्रमाण शंकू प्रक्षेपण असं म्हटलं जातं. तर त्यापासून मिळणारं जे काही प्रक्षेपण जे असेल ते प्रक्षेपण आपल्याला या पद्धतीने अशा पद्धतीने ते दिसतं. आणि तिसरं जे आहे ते दंडगोल प्रक्षेपण, सिलेंड्रिकल प्रोजेक्शन्स आपण ज्याला म्हणतो ते दंडगोल प्रक्षेपण. तर त्यापासून मिळणारं जे काही प्रक्षेपण जे आहे ते प्रक्षेपण इथे आपल्याला तुम्हाला दिसत असेल की हे जे काही प्रक्षेपण आहे ते दंडगोल प्रक्षेपण आपल्याला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण जे काही प्रक्षेपणाचे 3 प्रमुख प्रकार जे आहेत ते प्रमुख प्रकार आणि त्याचे विविध दिव्याच्या स्थानावरून असेल किंवा कागदाच्या आकारावरून जे काही प्रकार जे आहेत. कागदाच्या आकारावरून काय बघितले आपण, तर कागद जर सपाट असेल तर त्या ठिकाणी त्याला खमध्य म्हटलं जातं. कागदाचा आकार जर शंकू आकृती असेल तर त्याला शंकू प्रक्षेपण म्हटलं जातं, आणि कागदाचा आकार जर दंडगोल असेल तर त्याला दंडगोल प्रक्षेपण असं म्हटलं जातं. म्हणजे ते केलं. दिवा केंद्रभागी असेल तर त्यापासून होणारे प्रक्षेपण, दिवा विषुववृत्तावर असेल तर त्यापासून होणारे प्रक्षेपण, आणि दिवा दूर अंतरावर असेल तर त्यापासून होणारे जे काही प्रक्षेपण हे आपण आज बघितले. बाकीचा भाग आपण या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या लेक्चरसाठी जे काही संदर्भ पुस्तकं जे आहेत ते संदर्भ पुस्तकांची या ठिकाणी लिस्ट आपल्यासमोर दिसते, आणि याच्यातले जे काही बरेचसे फोटोग्राफ्स जे आहेत ते फोटोग्राफ्स www.google.com या वेबसाईटवरून त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. धन्यवाद. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.